सरसकट भरपाई व कर्जमाफीसह ओला दुष्काळ जाहीर करा, काँग्रेसची मागणी। महाराष्ट्र सरकारकडून सरसकट भरपाई व कर्जमाफीसह ओला दुष्काळ जाहीर करत हेक्टरी 50,000 नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांच्या मार्फत शासनाकडे निवेदनातून काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली। यावेळी निवेदनात सरकारकडून शेतकऱ्यांवर तातडीने मदत, पंचनामे यामुळे वेळेत मदत न मिळत नसल्याने हा अन्याय होत असल्याचं, तसेच शेतकरी व त्यांचे कुटुंब हे प्रचंड पावसामुळे उद्ध्वस्त झाल्याचं दिसत असताना सरकारकडून हेक्टरी 50,000 रुपये तात्काळ मदत जाहीर करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून नाशिक जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुरेश मारू, जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रभाकर खरोटे, अरुण दोंदे यांच्या नेतृत्वात करण्यात आली। यावेळी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, सुरेश मारू, ॲडव्होकेट प्रभाकर खरोटे, अरुण दोंदे, प्रवीण लोखंडे, गोरख साळवे, अनिल बेग, ॲडव्होकेट रमेश कुशारे, ॲडव्होकेट आशिक कुरेशी, ॲडव्होकेट सुदाम गामणे, देवेन मारू, प्रवीण काळे, एस.जी. शेळके, ॲडव्होकेट वसंत पवार, दिलीप गायकवाड, मंगेश जाधव, इर्शाद पठाण आदींसह पदाधिकारी उपस्थित होते। ओला दुष्काळ जे पावसाने थैमान घातलेले आहे, नुसता पाऊसच नाही तर ढगफुटी झालेली आणि गेल्या 5 महिन्यापासून सतत पाऊस पडत आहे आणि ह्या सर्व गोष्टीमुळे शेतकऱ्यांचे उभे पिकं वाहून गेले, घरं वाहून गेले, गुरे वाहून गेलेले आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी पुरता कमजोर झालेला आहे। नवे त्याला तो 3 वर्ष मागे गेलेला आहे, तर त्याला पुन्हा उभं करण्यासाठी सरकारने ठोस स्वरूपाची आर्थिक मदत करावी आणि कोणतेही निकष न लावता सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांना कमीत कमी हेक्टरी 1 लाख रुपयाची भरपाई द्यावी अशी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले। आमच्या भावना सरकारतर्फे पोहोचवाव्या अशा प्रकारचं निवेदन आम्ही आमचे जिल्हा अध्यक्ष अनुसूचित सेलचे काळे साहेब, मारू साहेब, ॲडव्होकेट रमेशजी कुशारे, दोंदे साहेब, काळे साहेब हे सर्व आज आम्ही सर्व शिष्टमंडळ काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना या निवेदनाद्वारे आमच्या भावना कळवलेल्या आहे आणि शासनाने याच्यावर गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन जास्तीत जास्त मदत करावी असे आम्ही निवेदनातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेले आहे। नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना शेतकऱ्यांच्या बद्दलच्या भावना काँग्रेस पक्षाच्या काय आहेत या आम्ही निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी कळवलेल्या आहेत। आमची प्रामुख्याने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाला विनंती आहे की शासनानं जो शेतकरी मोडकळीस आलाय, कोलमलाय, त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालंय, अक्षरशः या महाराष्ट्रामध्ये अत्यंत भयानक परिस्थिती शेतकऱ्यांची आहे। आपण रोजच्या रोज न्यूजच्या माध्यमातून पाहत असाल, तिथं प्रत्यक्ष पाहणी करणारे मंत्री असतील, विरोधी पक्षाचे नेते असतील, शेतकरी अत्यंत तुटून पडले आहे, म्हणजे त्याची एकदम कुटुंब उद्ध्वस्त झाले। कोणाचे गाई म्हशी असतील, जनावरं असतील, जे उपजीविकेची जी साधनं असतील ती पूर्ण उद्ध्वस्त झाली आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलं आणि त्या निवेदनात आमची प्रामुख्याने ही मागणी, ओला दुष्काळ तर जाहीर कराच, पण ते करताना तुम्ही ज्या पद्धतीची मदत तुम्ही जाहीर करणार आहात ती स्पष्टपणे करा, ती शेतकऱ्याला कळली पाहिजे, सर्वसामान्यांना कळाली पाहिजे, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला ती कळाली पाहिजे असे स्पष्टपणाचे आदेश सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि या सरकारने करावी आणि या राज्यात दुष्काळ जाहीर करताना सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी अशी मागणी या निमित्तानं आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना सरकारला केलेली आहे। या ठिकाणी आमचे नेते सन्माननीय सुरेशजी मारू, ॲडव्होकेट पात्रे साहेब, खरोटे साहेब, अनिलजी बेग, दोंदे साहेब, आमचे काळे साहेब, कुशारे सर, गायकवाड साहेब, आम्ही सर्वच शिष्टमंडळाने या ठिकाणी मागणी केलेली आहे। धन्यवाद। महाराष्ट्रामध्ये पावसाने थैमान घातलेले आहे। विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, सर्व जिल्ह्यात सर्व दूर प्रचंड पाऊस गेल्या 6 महिन्यापासून, म्हणजे मे पासून पाऊस सुरू झाला तर अद्याप तो पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही। प्रचंड पावसामुळे लोकांचं प्रचंड नुकसान झालेले आहे। शेती वाहून गेलेली आहे, पिकं तर वाहून गेली पण जमीनसुद्धा वाहून गेलेली आहे। पूर्ण चिखलाचं साम्राज्य या महाराष्ट्रामध्ये पसरलेलं आहे, परंतु सरकारचं याकडे लक्ष नाही। सरकार फक्त मोठमोठ्या गप्पा सांगण्यासाठी आणि लोकांना फसवण्यासाठीच काम करत आहे।
मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि पूर्ण मंत्र्यांनी दौरे केले. फक्त दौरे करण्याचा भास या लोकांनी दाखवला, पण प्रत्यक्षात कुठली मदत शेतकऱ्यांना दिलेली नाही. शेतकरी आत्महत्या असेल, शेती वाहून गेली असेल, पिकाचं प्रचंड नुकसान झाले असेल, शेती तर वाहून गेली, पिकं पण वाहून गेली, पण शेतकऱ्यांचे घरंसुद्धा या पावसाळ्यामध्ये वाहून गेलेली आहे. पण सरकार कुठलंही संवेदनशील नसून सरकार फक्त गप्पा मारतंय, मोठमोठ्या घोषणा करत आहे, पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कुठली मदत करत नाही. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब नरेंद्र मोदी सारखे करत राहतात, परंतु दुष्काळ आपला प्रचंड ओला दुष्काळ झाला, पण आता मोदी साहेबांचं नावसुद्धा घेत नाही. दिल्लीमध्ये जाऊन आले. दिल्लीमध्ये गेल्यानंतर खूप मोठी घोषणा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान करतील अशी राज्याच्या जनतेला अपेक्षा होती, पण कुठलीही घोषणा केली नाही. अद्याप तो कुठली मदत शेतकऱ्यांना जाहीर केली नाही. जी मदत जाहीर केली अत्यंत तुटपुंजी मदत त्यांनी जाहीर केलेली आहे. आणि म्हणून आज काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलं असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी आणि केंद्राने राज्याने मोठी आर्थिक मदत राज्याला देण्यात यावी अशी मागणी आज निवेदनामार्फत आम्ही अनुसूचित जाती जमाती विभागाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक.